चांगलं इकडे माझ्याकडे ठीक आहे माझ्याकडे आमच्या दोघींच्या मध्ये राहू मला एक किमती पुढं तुम्हाला तुमच्यापाशी आहे की झालं काम नका करणं व्हायला पण नुसतं मध्ये मध्ये करायचं कोणी माझ्याकडे दिन मी काय काय करायचं तू तिथं काय कोणी? करणार मला एक कळा ना कामाचा काय विषय येतो मग काम करतात आम्ही खातो. नाही ते आज एक शांबा खाल्ला ध्यानात आण आई सारखं व्हायला काय लागलं आई काजू बदाम चोकी फरकांडा तुझा बघा सांडावलं का नाही नाही बाबा असं काम आहे त्याच्यामुळे मामी म्हणतात सुना तरी कामाचे आहेत पोरं तर काहीच कामाचे नाही काय म्हणतात अहो आम्हाला पप्प्या आईने तुला काय केलं आज 100 रुपये दे. आणि हे काय ह्यो? 100 रुपये का मागितले त्याला कोणाला सकाळी 100 रुपये नाही माहिती तिचे बापरे मी तशी मागत नाही कोणाला ए आम्ही लय असे ही स्वाभिमानी माणसं आहेत असं मोकार नाही मागत मामाकडे पैसे होते कामाचे 1500 रुपये आधी दे म्हणले माझे पैसे माझ्याकडे मामाचे पैसे तुला मागितले का मामाला अरे द्यायला? मामाने ऑनलाईन मामाने टाकले ऑनलाईन सोडली होती काल त्याला हा, हा. मग मरणाची गर्दी तिथं म्हणजे हे आईचं त्यांच्या आईपासूनच आलंय स्वाभिमान सोडायचं पण ती मला एक कळत नाही माहेर आले की जायला पाहिजे आज याड्याला व्यवसायाला गेले असं घेऊन होय कशाला आईच्या आई तिकडे पंढरपूरला पांडुरंगाला व्यवसाय गेले हा असं तू कम नाही गेली ती एसटीत तू जायला पाहिजे होतं एसटीत काय दिली तिथं गेली आणि गेल्यानंतर मी फोन केलाय बाई तुझा नंबर आलाय काय करते हा? तुझा नंबर आलाय स्कॅन साठी काय करते एक तर आवाज आहे ना मग आता काय करू येऊ का नाही मला नको आता होय, एक दिवस तू लेट एसटीत जायला पाहिजे होतं दर्शन घेऊन यायला पाहिजे तू आता एक काम कर इथून पुढं अशा बस निघाल्या ना जर जा आपला हाफ तिकीट फायदा घ्यायचा जरा. मी आता जाणार आहे कांदा सोडून का दाखव दे होती असं होय. कुठं जायचंय तुला कुठं इष्ट कुठं जाते हो मामी आम्ही पुण्याला गेलतो मी म्हणलं आपण आहे ना गायत्रीला एक पॅन्ट घेऊ मामीला एक साडी घेऊ मला म्हणलं त्यांना घेऊन येईन मी तू तुपलं बघ एक तर मला पैसे बी नाही दिले बरं का खर्चायला आणि वरून मी म्हणत होते तर ती बी नाही घेतला विधी येऊन आमच्या चुकल्या करतात परत वरून मी ना मला एक लिंबावाला दिसला लिंबावाला मला असं वाटतं एक ट्रे घ्यावा आणि म्हणावं तरी रस्त्याच्या कडाला जाऊन लिंब एकट्यानी हेच लिंब आहेत ती जी अशी उतरून टाकावं लागते यांच्यावर अशी उतरून टाकावं लागते ती पैसे द्यायला म्हणते खुशाल मग काय बनायचं बोला परत कांदा गेला कांद्या बरं एक पप्पा एवढ्या वेळेस आयला जाऊन दे बाया माणूस असतात का हा जाऊ दे एक पट्टी तुलाच होऊ दे परत म्हणायलाच नको आता काय करू मी बघू दे तो तिकडे वावसा दाखव ती वावसा दाखव वहिनी, तुम्ही तिकडून तसंच गेलता काय कुठून मंदिरापासून नाही फिरून गेलते एक दिवस पण सुट्टी नाही का एक दिवस पण सुट्टी नाही का आता माणसं इथं. हो, या सुना ये. टोपी सुन बघ काय कामाची एखाद्याची आणि यांच्या सुना बघ. नाही मी कामाची बाबा हे बघितल्या का बघितलं बघितलं ये मी. ये वहिनी ये ना बघ ना ए त्यांना म्हणलं उठा आणि उरका तेव्हा उठ झोपेतून उठल्या तर माझ्यापाशी येऊन बसल्या तरी मी अजून शिकतोय पाठवा वहिनी आम्ही शिकतोय जेवायचं नाही बरं का मला जेवायचं नाही असले माणसं काय लागते काम करायचे हा? मी सांगितलं मला जेवायचं नाही तुला जेवायचे का करायचे आता दिलं तर गरज खाल्लं नाना नाही आले ना नाना आले ना मग करायच्या श्रीगोंद्यावरून आल्या जा जा तुमचं पिल्लू वाट बघत असं होय दिलं तर केलं नाही तर खाल्लं दिलं तर खाल्लं सर वाक्य चुकलं सरांचं दिलं तर आज खाल्लं बरोबर घेतलं होतं दिलं तर खाल्लं खाल्लं आता तो झोपलं हा तरी जाताना मी त्यांना म्हणत होते गाडी दमान चालवा एक माणूस मध्ये चालला काय म्हणतोय हा बरोबर आहे रस्ता खराब असल्यावर गाडीचं स्पीड वाढवलंच पाहिजे म्हणजे तेव्हा काय सांगत होता त्याची त्यालाच कळत नव्हतं बरं बस करा तुम्ही मारा गप्पा तारा तुटल्यात हम्म तसे तारा तुटल्यात आई हातात हायतवरच तुझा पाय असा उचलून द्यावा लागेल असं इथपर्यंत तुझं शिकव ट्रेनिंग पाहिजे हो, माझा पाय बघतो काय फायदा किती बघ आता बरं हो रक्त ओढून नेऊ दे हे बघा हे बघा चमकत आहे चल रे मांजरा बस बस चल रे मांजरा बस बस बोले बरं तुझ्याकडे आई बोलून एक जण बाले का इथे जरा ये जरा